जय भीम. मला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारत मध्ये लिहिलेला एक लेख आठवला. त्याचं टायटल होतं गांडीवर फटके. आणि बाळासाहेबांनी पेपरातून दिले होते. सुजात बहिणी इथे उभं राहून लाईव्ह गांडीवर फटके दिलेले. मी एक मुद्दा जो सगळ्यात शेवटी टाकला होता तो मी आता पहिल्यांदा घेते आणि पुढे होते की 1800 कोटीची जमीन नावावर होणार असेल तर वारसा कुणी पण घेतं. 17,000चं घबाड 17,000 कोटीचं घबाड मिळणार असेल तर वारसा कोणी पण घेतं. पण या मनुवादींना कोल्ह्याचं जबाबदारी घेण्याचं धाडस फक्त वाघाचा छावा दाखवू शकतो. आज RSS ला एवढं सामान्य भाषेमध्ये कोल्ह्यानंतर काय बोलावं सुचत नाहीये. मला लय आनंद झालाय. आज एवढा बँड यांचा कोणी वाजवला नसेल यांच्या पूर्ण कारकिर्दीत. आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर इथून जाणारी RSS ची रॅली अडवली. भाषणात सर्वप्रथम मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जय भीम करते. आणि वरळीत किडे पाडायसाठी येणाऱ्या भिडेला ज्यांनी पळवून लावलं त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जय भीम करते. अरे सामाजिक न्याय खातं उघडले तुम्ही ज्याच्यात तुम्ही खात सुटलायत. सामाजिक न्यायाची परंपरा खाण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे हे आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय. आम्ही संविधानिक लढा तर लढतोच आहोत, रस्त्यावर उतरून लढा लढतोच आहोत. आम्ही लोकांच्या मेंदूंना साफ करून त्यांना परत एकदा इकडे आणण्याचा लढा सुद्धा आम्ही लढतो आहोत. हा मंच संविधान सन्मानाचा मंच आहे. इथून आम्ही त्या सगळ्या लोकांना आव्हान करतो जे मध्ये मध्ये डुलतायत नाही का इकडे तिकडे जिधर वजन उधर भजन. त्यांना सांगू इच्छिते मी की भाई बदल जाओ नहीं तो गुलाम बन जाओगे. आणि मग तुम्हाला काय करायचंय. वाड्यावर चाकरी करायची का कष्टाची भाकरी खायची हे तुम्हाला ठरवावं लागलं. वंचित बहुजन आघाडीचे सगळे मुद्दे तसे सुजातबाईने मांडलेच आहेत. पण काही मुद्दे वंचित बहुजन आघाडीने बाल हक्काचे प्रश्न स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. बाल हक्काचे प्रश्न इथं तृतीयपंथीयांचा हक्क आणि आरक्षणाचा मुद्दा स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पक्ष कोणता आहे. वंचित बहुजन आघाडी. इथल्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न जमिनी स्तरावर जाऊन मैदानात उतरून लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी. अरे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक वाराला उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी. आणि इथं दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या गांडीत दम नाही या सगळ्या मनुवाद्यांना अंगावर घेण्याची. एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे जी यांना 3 टाइम कोलतीये. यांच्या तर बाप इकडं पोरगा तिकडं भाचा इकडं तर सून तिकडं. या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन आहेत हे तुम्हाला त्यांना जागा दाखवायची चांगली संधी आहे. तुम्हाला मी परत एकदा म्हणते जर तुम्हाला कष्टाची इज्जतीची भाकरी हवी असेल तर आपलं प्रतिनिधित्व हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे. 500, 1000, 2000, 5000, 10,000 यांची हालत कुत्र्याची आहे. तुम्हाला कुत्र्यासारखं जगायचे की माणसारखं हे ठरवा. अरे हिजडे सुधारलेत. मला हा शब्द बोलायला आवडत नाही हे पेट्रियार्कल आहे पण तरी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला रीस लागण्यासाठी सांगतेय. या मंचावर जेव्हा वंचितची स्थापना झाली तेव्हा मी एकटी होते इथे. आज मंचावर आम्ही 3 जणी आहोत. माझ्या आई आहे तिथं वैशालीताई म्हणून, इथे शमीबा आहे, मी आहे आणि खालून फोटो घेण्यासाठी आमची जोया आहे. इकडे काही टीम आली आहे. आम्ही संख्येने वाढतो आहोत. तुम्ही कुठे झोपलायत. तुम्ही कुठे विभागल्या चाललायत. विभागू नका. कष्टाची भाकर खायची आपल्याला. बाबासाहेबांशिवाय नंतर बाबासाहेबांनंतर कोण.
हा पर्याय लक्षात ठेवा जर सन्मानानं जगायचं असेल तर. नाही तर भैया परत करेला झाडू, आणि तो झाडू डिजिटल असणार आहे, दिसणार नाही तुम्हाला. ऑलरेडी तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार काढून तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही ठरवायचे गळ्यात मडकं बांधून घ्यायचे की नाही, ते पण येणार लवकरच. एकमेव उत्तर, भाई हम तो शान से जिएंगे, शान से मरेंगे, लड़ते लड़ते मरेंगे, लेकिन किसी की चाकरी करके नहीं मरेंगे. भारतीय संविधानाचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. जय भीम.